हॅलो अँड वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग गाइस. तर कशा आहात तुम्ही सगळे? आमच्या ब्लॉगला चांगला प्रतिसाद देण्यासाठी तुमचे खूप खूप आभार. ठीक आहे. आणि आमचा पूर्ण आजचा दिवस पूर्ण मेसी 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 खूप दिवसाचा आमचा मेसी मेसी चालला आहे. पूर्ण किचन मेसी असतो, पूर्ण घर मेसी असतो, लादी नाही आहे, बाकीचे थोड्या थोड्या गोष्टी अशी धूल पडली ना. पण आणि आज आमचा प्लॅन आहे, जी लोक ब्रेकफास्ट असं काही कंपल्सरी नसेल, जी लोक ब्रेकफास्ट जास्त करून असं लोकांना वाटत असेल की आम्ही ब्रेकफास्टचं खाणं आम्ही नाईटला खातोय, डिनरला खातोय, तर अशी काही गोष्ट नाही. आम्ही आज बनवणार आहेत इडली सांबार चटणी 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 असं नाही गाणी. आज आम्ही इडलीचा प्रोग्राम बनवलाय भाई. खूप दिवसा आमचा मध्ये मध्ये असा प्लॅन असतोच का इडली पोट भरून खायची. हा जेवण सिरियसली मला पण असं जेवण रोजचं जेवण भात चपाती भाजी असं खाऊन खाऊन ना कंटाळा येतो. त्यासाठी आम्ही 17 वेळेला हॉटेलात जातो, पण हॉटेलला आम्ही काय खातो तेच नॉनव्हेजच. सो असा आमचा प्लॅन कधी कधी होतो का बाबा नाही काहीतरी वेगळा बनवायचा आणि तोच मस्त खायचा एकदम दाबून. नाही का, आता इडली मस्त सिरियसली पण घरी बनवतो ना, सिरियसली मस्त बनतो. आणि मला सांबार काही असतं ना, खोबऱ्याची चटणी आवडते. वाह, सिरियसली दीक्षा मस्त बनवते. तर मी येताना नारळ पण घेऊन आलोय आणि दीक्षाने येताना काहीच आणलेलं नाही. मी तिला नारळ पण लक्षात होता. मी तिला आठवण दिली की नारळ आज आपल्याला इडल्या बनवायचे आहेत. ते बोलते अरे हा विसरूनच गेले मी. गेलेली नाक्यावरती नारळ पाणी आणायला, नारळ पाणी राहिला बाजूला आणि बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी घेऊन आली. फरसाण घेऊन आली, हे घेऊन आली, ते घेऊन आली, या घेऊन त्या अशा सगळ्या गोष्टी घेऊन. नारळ पाणी भेटला नाही म्हणून मी नारळ घेऊन आलो त्याच्यासाठी. आपला नारळ मग त्यातून पाणी निघला अर्धा ग्लास, तर तो पिला तिने. आता हे बघा नारळाच्या चटणीची आमची तयारी चालू आहे, खोबऱ्याच्या चटणीची. आणि इकडे सांबार तुम्ही क्वांटिटी बघू शकता. थांबा एक मिनिट तुम्हाला दाखवतो. गरम आहे सॉरी. ही क्वांटिटी बघा. हा बाबा नुसता सांबार मॅडमला प्यायला खूप मजा येते. इडली सोबत सांबार जास्त असलं तर ते सुट्ट सुट्ट खायला. पण मला हा तसं नाही. आणि साऊथवाले लोक ते सांबार भातासोबत पण खातात ना. ऍक्च्युली इडलीच भाताची असते ना मग. चावलचीच असते ती. आणि याच्यात आपण तडका द्यायला ठेवला मला वाटते काय ते चटणीचा ना. ठीक आहे, चटणी आपली ग्राइंड होईल आता मस्त. आणि आपलं फर्मेंट केलेलं कुठे फर्मेंट. अच्छा बघा तेव्हा काल दीक्षाने ना ते तांदूळ आणि उडदाची डाळ ना, उडदाची डाळ मस्त भिजून ठेवलेली आणि सकाळी उठून तिला ग्राइंड केली आणि ठेवून दिली आणि तो मस्त फर्मेंट झाले. गरमीचे मस्त फर्मेंट होते यार सिरियसली. मी तर मला तर वाटतं ना दिवसाच गरमीचे, कारण का रात्रीचा पूर्ण ना आंबवलेला मला वाटतं चांगला पण नसतो तो. असं काय नसते का? माझाच चुकते नेहमी. पदार्थच ते आंबवलेले असतात, तो काहीच नाही आपण करू शकत. मला वाटलं मी काहीतरी वेगळा बोलीन, काहीतरी चांगला वाटेल. गैरसमज झाला माझा. सो सॉरी. एवढी अख्ख्याची नाही करत मी. नको मराव दे थोडासा खोबरा आपल्या. नंतर भाजीला काहीतरी आपण ना ओल्या खोबऱ्याची ना आपण भाजी करून बघू. आपण कधी करत नाही ना आपल्याकडे, नाही का, सुका खोबऱ्याच करतात. आणि तो पण सुका खोबरा त्यात भाजून पण घेतो. आता आपण ओल्या खोबऱ्याची एखादी भाजी करून बघू, काय मस्त लागेल ना. पण ते लवकर करायला लागेल नाही तर खराब होईल ना. हा मग लवकर करू काहीतरी उद्या परवा नाही का. नॉनव्हेज आम्ही एक दिवस पासून आड गेला असं वाटतं की आम्ही काय नॉनव्हेज बरेच दिवस झाले खाल्लेलं नाही असं वाटतंय ना. आज तर शुक्रवार तरी आम्ही इडल्या खायला, म्हणजे आम्ही काहीतरी वेगळाच करतो नेहमी. त्या दिवशी खायला पाहिजे त्याची खातो आणि त्याची खायला पाहिजे त्याची नाहीच खाता मी. ठीक आहे, मग दीक्षाची चटणी बनवते, नंतर मग इडल्या बनवायला घेऊन तेव्हा आपण दाखवू मस्त इडल्या मस्त अशा फुगतात. आवरून घेऊ, नंतर खूप मेसी मेसी पडला पाणी पण येईल, मग आपण बघू. तर काही आता आपला पूर्ण आवरून झालं, तुम्हाला दाखवतो मी. हा बघा पूर्ण किचन दीक्षा एकदम साफ सुथरा एकदम बनवून टाकला. सिरियसली एवढा मेसी मेसी झाला होता ना. पूर्ण भांडी, हा पूर्ण बेसिन भांड्याने भरला होता. म्हणजे बेसिन आहे असं दिसत नव्हता नाही का. हा सिरियसली एवढा आल्यावर पाण्याला तिने एवढी जी फास्ट काम केलं ना, तरी पाणी अजून आहे. तुम्हाला प्रेशर दाखवतो पाण्याचा. हा बघा प्रेशर. हा कधीतरी आता सध्या आम्हाला काहीतरी बघायला वाटतं. आणि आपल्या इडल्यांचा सुरुवात झालेल्या इडल्यांना आपल्या इथे व्हेरी गुड. आणि हा आपल्याला इडलीचा भांडा आपण घरी बांधला ना, मम्मीने ठेवलेला आपल्यासाठी. चला पहिली बॅच गेलेली आहे 10वी ची 12वी
ठीक आहे, आपल्या इडल्या बनतात आणि आपल्याला पाणी आणायला पण जायचं आहे. पिण्याचं पाणी पण सध्या आता फिल्टरचा भरून ठेवला, पण फिल्टरमध्ये ना लवकर पाणी होत नाही. हा, पटापट फिल्टर होत नाही, त्याच्यामुळे मग जास्त काय. आणि बाबा दीक्षाने ब्रश आणलाय नवीन, बापरे, तेल लावायला स्पेशल. कधी सांगताय? कधी आणलं? मग आज काढला ना तो आज झाले. उद्घाटन, आज झाला ना त्याचा. चला मग आता आपलं बनते आपला. आपण इडल्या बनवून घेऊ आणि पाणी आणायला जाऊ, कारण पिण्याला पाणी आपल्याला आता थोडासाच बाकी राहिलं आहे. आता जाऊन आणायला लागेल आपल्याला. आपल्याकडे बाटला आहे, तो घेऊन जाऊ आपण आणि मग रिफिल करून आणू. ठीक आहे, तर मग आता बनवू दे दीक्षाला सावकाश इडली. मला वाटतं एक यात होऊन जाईल का? दुसरा लागेल ना दुसरा पण? ठीक आहे, आपण इडल्या बनवूनच जाऊ, एवढा का दुकान बंद होणार नाही तो. मस्त इडल्या फुगतील. मस्त इडल्या फुगल्या ना तर तुम्हाला दाखवेन मी. हा, तर गाईज आता आपल्या आपण इडल्या काढूया. वा, मस्त फुगल्यात इडल्या. ॲक्च्युली हा आमचा दुसरा सीझन आहे. पहिला बॅच आमचा गेलेला आहे, सीझन 1 झालेला आहे आमचा. आता सीझन 2 चालू आहे आमचा. बघा, व्हेरी गुड. गरम गरम खायला मजा येते, पण काय करणार, आपण असं 17 वेळेला आपण उठू शकत नाही ना. आता थोडंच राहिलं वाटतं, थोडस तेवढाच राहिलं. जाऊ दे, त्या काय करणार आता? उद्या डोसा काढ मग, तुला काय तुला नाही का? कशाला परत आता आपण मस्त जेवायला घेऊ, मजा येईल. मस्त कडक आहे एकदम, मस्त फुगतात पण द्या का, काय पण बोल. नेहमी असंच ना, असंच फुगतो असाच फुगतो चेहरा. हे बघा, मस्त फुगल्यात आणि मस्त एकदम झालं, मस्त खायला एकदम चविष्ट. आणि मला ना तुम्हाला चटणी दाखवतो पहिले. बघा, मस्त चटणी झाली. येस. आणि इकडे सांबार कुठे गेला आपला? अरे हा, सांबार पण आपलं बघू शकतो तुम्ही. हा बघा, थांबा एक मिनिट. तुरीच्या डाळीचा सांबार, एक नंबर. शेवग्याच्या शेंगा असताना टाकायला. आता सीझन नाही ना शेवग्याच्या शेंगांचा, थोडा थंडी गरमी देऊन सुकून जातं त्या. पण शेकट्या शेंगा तुम्ही कधी पण खाल्ल्या ना तरी पण बेस्ट. तर आता आपल्या इडल्या काढून झालेल्या आहेत आणि आपण पाणी पण घेऊन आलो पिण्यासाठी. तर आता आमच्याकडे टेन्शन आणि काम पण पूर्ण आवरून झालेलं आहे. पाणी पण आपलं बऱ्यापैकी भरलेलं आहे. आज भरपूर वेळ होता, सो टेन्शन फ्री. मस्त आता आम्ही इडल्या खाऊ, मस्त टी व्ही बघू आणि आम्ही कोल्ड्रिंक पण आणले, ती मस्त एन्जॉय करू नंतर. कोल्ड्रिंक तर पाहिजे ना, थंडीचा काय गरमीचं वातावरण आहे, तो पाहिजे ना कोल्ड्रिंक, नाही का? तर गाईज आता आपला बेत एकदम मस्त झालेला आहे, तुम्ही बघू शकता. वा, असं वाटतं मी कोणत्यातरी हॉटेलला आलो आणि खाली बसलो इडल्या खायला. हा, सिरियसली मस्त वाटतं रे. थांबा जरा, मी पहिले सांबार जरा चाखून बघतो. सांबार पण आले ना, असं वाटतं की मस्त प्यावा. सांबार जास्त असलं ना का मग मस्त वाटतं खायला. माझं असं वाटतं सांबारच खावा, मस्त लागतं. चटणी बघा, चटणी थोडासा घे. मस्त आहे, मस्त, सिरियसली मस्त आला चटणी. आता एक नंबर आहे, एक नंबर, सिरियसली एक नंबर. चला आता आपण खाऊन घेऊया. तुम्ही पण इडल्या बनवा आणि डिनरला इडल्याच खा, मजा येते. एक टायमाला एकच कोणती अशी गोष्ट खाल्ली ना तरी पाहिजे. त्या साऊथवाले कशी इडली सोबत चिकन मटन पण खातात ना, चुरून नाही का? पिक्चर, साऊथच्या पिक्चरमध्ये बरेच वेळा बघितलं असं. ते त्याच करतात, इडल्या बनवतात ना, इडल्यावरती चिकनचा रस्सा, मटनचा रस्सा असं खातात. आपण पाव वगैरे खातो, आपण भातासोबत खातो तसं ते ऍक्च्युली भाताच आहे ना ते. हा, म्हणून पण मजा येते इडली सोबत असं वेगळं काहीतरी खायला. आपण एखाद दिवस ट्राय करू सिरियसली. हा, इडल्या बनवू मस्त, त्या चिकन मटन काहीतरी बनवू, लय मजा येईल. बघू ना, ट्राय करू ना आपण. चालेल, चला मग आता आम्ही इडल्या खातो. जेवण आमचं हेच आहे, इडली जेवण. चला या, 9:30 वाजल्या सिरियसली. चला तर गाईज आता आमच्या इडल्या खाऊन झालेल्या आहेत, मस्त पोट भरून खाल्ल्या आम्ही. मस्त वाटलं ना, बरेच दिवसानंतर आम्ही इडल्या खाल्ल्यात. मध्ये मध्ये 1-2 वेळा आम्ही इडल्या घेतलेल्या बाहेर यायचं ना त्यांच्याकडनं, पण ते काय एवढं नसतं एवढं चांगलं. पण आता जे आपण बनवलंय ना, सिरियसली यार, किती खाल्ल्या असतील आपण? मोजल्या नाही आपण, पण भरपूर खाल्ल्यात, पोट बरोबर. मी तर जवळ 2 तर एक्स्ट्रा खाल्ल्या मी, थांबून खाल्ल्या. मला चटणी जाम आवडली सिरियसली, आणि सांबार पण एक नंबर झालेला. मस्त जेवलो एकदम, सो मजा आली. पण काहीतरी वेगळा खाल्ला ना, असा रोजचा दाल चावल, आपले भात चपाती भाजी खाण्याची, तर बरं वाटतं एकदम. तर आता आम्ही कोल्ड्रिंक पितो, कारण पोट एकदम पॅक झालं आहे आणि आता आम्ही ताण पण लागले, तेव्हा आम्ही आणले कोल्ड्रिंक, मस्त ती कडक चिल्ड केले एकदम. मजा येईल ती पण प्यायला. आता
चला आता आपण हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. नेक्स्ट आपण बघू आता पुढच्याला आपण काय असं बनवता येईल जेवण नाही का व्यवस्थित चांगलं. आपला रोज आपला काय ना काय असतोच आमचा कंटेंट पण दाखवायचा आणि आम्हाला पण खायचंच आहे ना शेवटी नाही. सो आमचा काय ना काय चांगला असतो. ठीक आहे असू द्या. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत लाईक करा, कमेंट्स करा. सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय. बाय.